कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू इथं? तू सूर्याबरोबर गेली होतीस ना शतपावली करायला? हो, पण आले लगेच मी घालवीला हो बाजूला। का? का? ते मी सूर्यासाठी तेल बनवून आणले, ते ठेवायचे। तुला का काळजी माझ्या नवऱ्याची? हा, तू का कष्ट घेतलेस एवढे? मी केलं असतं ना। तू निघ इथून। निघ? काय? नाही म्हणजे तू कधी निघणार आहेस तुझ्या घरी जायला? हा, कधी निघणार आहेस? का? अगं असंच विचारलं मी। परवा जाईन। परवा? काय झालं? तू निघ इथून, नाहीतर मी भूज करेन ना तुला। काही नाही पप्पी, तू एक काम कर, दे तेल मला, मी सूर्याला लावते ना। शेवटी नवरा माझा आहे, त्याची काळजी तर मलाच घ्यावी लागेल ना। अगं ये, कुठे शिकलीस असं वागायला? तुला येतंय, विसरू नकोस, याची गरज आहे आता। भागू, काही मदत करू मी तुला? वहिनी मागितली का तुझ्याकडे मदत? काय ते अशी बिन बोलवता? मला येतात माझे काम करता। भागू, काय झालं ग? लागलं? बघू दे। भागू, तुला तर लागलंय। डोंट वरी, उठ, आपण बँडेज करून घेऊया, ठीक आहे? भागू अगं, मला माहिती आहे तू डॉक्टर आहे, पण मला तुझी सवय नाही लागून घ्यायची। तू आज माझ्या जखमीवर बँडेज लावशील, आजारी पडले तर औषधं देशील, पण तू इथून निघून जाशील तेव्हा काय? तेव्हा कोणीच नसेल ना इथं। माझ्या दादाला कोणी मुलगी पण देणार नाही, त्याला सगळे सेकंड हँडच म्हणतील। आणि मी सूर्याला सोडून गेलेच नाही तर ही डॉक्टर कायमची तुमच्या सोबत इथेच राहिली तर? म्हणजे तू, मी तुझ्या दादाला कधीच सोडून जाणार नाहीये। सूर्या मला आवडू लागलाय, माझा जीव त्याच्यावर चढलाय। खरंच वहिनी? हो वहिनी, मी खूप खूप खुश आहे। वहिनी, मी बाकीच्यांना चावणी सांगते। अगं नाही, कुणाला काय सांगणारच वेडाबाई, त्यांना आधीच असं काहीच माहित नाही आपल्याबद्दल। त्यांना तर हेच वाटतंय ना की माझं आणि सूर्याचं प्रेम होतं आणि मग आम्ही लग्न केलं। ते तर माझ्या लक्षातच आलं नाही। जाऊन दादाला सांगते। नाही नाही नाही, तू काही नाही सांगणारेस त्याला। प्रेम मला झालंय ना, तर मीच सांगेन त्याला, पण आता लगेच नाही। का? अशा हृदयातल्या गोष्टी ओठांवर येत नसतात ग। आपला आवडता व्यक्ती आपल्या समोर आला ना की पोटात खड्डा पडतो। मनात खूप सारे फुलपाखरं उडू लागतात, कानात रोमॅन्टिक म्युझिक वाजायला लागतं,
आणि असं वाटतं की ह्या प्रेमाच्या सुंदर अद्भुत दुनियेत आपण तरंगतोय. आणि भीती वाटते ग, समोरच्याने आपल्या प्रेमाला नकार दिला तर हे स्वप्न, ही दुनिया कायमची संपून गेली तर अशी कशी संपून जाईल? तुला नाही कळणार, अजून लहान आहेस तू. पण हो, भीती तर वाटतेच. सिद्धार्थला विसरण्यासाठी मी सूर्याचा आधार घेते असं सूर्याला जर वाटलं तर, आणि त्याने माझं प्रेम. असं नाही होणार. मला माहितीये ना, दादा लय समजूतदार आहे. तू तुझा वेळ घे, पण तुला दादा आवडतो हेच माझ्यासाठी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. वहिनी, सॉरी, मी तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतले आणि उगीच तुझ्यावर चिडचिड करत राहिले. हो, हरकत नाही. माणूस आपल्याच माणसांवर चिडतो ना. वहिनी, तू किती गोड आहेस, किती भारी बोलते. आता मी हक्काने सगळ्यांना सांगणार की आमची ओरिजिनल वहिनी फक्त तू आहेस, तुळजा वहिनी. होमणारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्या उदवता हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करते बाबू? स्वामी जिथे स्वामी काय पाय झालं? तिथे काय तुझं शोधते? काय? माझ्या दिवाळीच्या अभ्यासाची वही सापडत नाही. कुठे ठेवलेली? इथंच ठेवलेली. धनु दीदी, हा त्या बंबात मग अशी काय टाकलं ग तू? अच्छा, त्या बंबात वय ते तिथे ठेवलेली रद्दी. काय? धनु दीदी, ती रद्दी नव्हती. ती माझ्या दिवाळीच्या अभ्यासाची वही होती. काय केलंस तू? तुला काही कळतं का? या राजूमुळे झालंय सगळं. मी काय केलंय? मग काय, राजू, मी तुला किती वेळा सांगितलंय सकाळ सकाळी माझे डोळे पूर्ण उघडल्याशिवाय मला कोणतं कामाला लावू नको म्हणून. अगं धनु दीदी, तुला कामाला नाही लावलं ना तर तू दुपारपर्यंत झोपूनच राहशील. मग काय करायचं? मग काय, झोपू दे की थोडा वेळ, एवढं काय होतं त्यात. मी आता शाळेत काय सांगू? मॅडम मला तर शिक्षा करते. अगं बागू, आज रडू नको. तू ना एक काम कर, त्या मॅडमला सांग की माझी जी मोठी अक्का आहे ना, ती ना दिवाळीला फटाके जळत होती आणि फटाके जळवता जळवता त्यात माझी वही पण जाळून टाकली. नाही तर एक काम कर, त्या मॅडमला सांग की राजू आहे ना, तिने त्या वहीची पानं फाडून त्यात फराळ टाकून लोकांना दिला. म्हणजे कसं खरं वाटेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.